गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। नेहमी शूटिंगमध्ये बिझी असणारे सेलिब्रिटी गणेशोत्सवात मात्र गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करण्यात बिझी असतात आणि अर्थात अभिनेत्री मीता सावरकरही या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात बिझी आहे। आज तिने तिच्या घरी गणपती येतोय, तिने तयारी केली आहे जय्यत त्याची। स्मिता, गणपती बाप्पा येणार म्हणजे महिन्याभर आधीपासून तयारी असते, आपली स्वतःची शॉपिंग असते गणेशाच्या आधी। काय सांगशील, तू किती आई आणि बाबांना मदत केलीस या तयारीमध्ये? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। माझी मदत सगळ्यात शेवटची असते। म्हणजे लहानपणापासून आई म्हणते तू मुरकायला येतेस शेवटी, आणि बाकीची तयारी आहे ती तुला इथे दिसेल की हे मखर आहे। आमच्याकडे खूप साध्या पद्धतीने सगळं होतं, कारण माझ्या बाबांचा असा विश्वास आहे पहिल्यापासून की गणपतीची भक्ती किंवा भाव महत्त्वाचा असतो। आमच्याकडे मूर्तीसुद्धा खूप छोटी असते, खूप अशी भडक रचना पण तुला इथे दिसणार नाही। इथे फुलं आहेत आणि अत्यंत साध्या पद्धतीने सोहळ्याचा गणपती आपण म्हणू, कारण ही पूर्वीची कोकणातली पद्धत होती ती कंटिन्यूड आता मुंबईत झालेली आहे आणि गेले 30-40 वर्ष बाबा पार्ल्यात राहत असल्यामुळे आम्ही इकडे गणपती आणतो। तर माझी जी काही थोडी फार मदत असते ती अशी असते की थोड्या काही गोष्टी आणायच्या असतील किंवा आदल्या दिवशी काही अरेंजमेंट असेल त्यामध्ये माझी थोडीफार आईला मदत होते। गणपती येणार म्हटल्यावर सर्वात आपण बऱ्याच गोष्टी आपण चूज करून घेतो। तू आता म्हणालीस डोंबिवलीला खूप छान गोष्टी मिळतात, पण फुलं वगैरे पण इथे छान दिसतात। तू फुलांच्या बाबतीत तू किती चूजेस की असं हवं तसं? खरं फुलं खूप आवडतात, फुलांची अरेंजमेंट करायलाही आवडते, पण मी तुला म्हटलं असं आमच्याकडे सोहळ्याचा गणपती असल्यामुळे बाबा म्हणतात की सगळं सांभाळून देवाला काही त्रास होणार नाही, देवाचं रूप जे आपल्याकडे येतात दर्शनाला त्यांना देवाचं रूप छान दिसलं पाहिजे, त्यामुळे फुलंसुद्धा खूप आम्ही वापरत नाही। पण आता मी मालाडला राहत असल्यामुळे माझ्या घराच्याच शेजारी खाली छान फुलं मिळतात, त्यामुळे मी ती आज घेऊन आली आहे इकडे, तोरण येताना घेऊन आली आहे। त्यामुळे अशा गोष्टी अशा ऑन द वेच पटकन जे आवडेल ते खरेदी करत असते। तू गणपती बाप्पाला की काय विशेष मदत करतेस? कुठली रेसिपी बनवायला, मोदक म्हण किंवा इतर काही गोष्टी? मोदक मला आई सांगते की प्रॅक्टिस कर म्हणजे तुला जास्त छान वळता येतील, आणि आमच्याकडे म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य असतोच, त्यामुळे ती सकाळी जरा भाजी चिरून देणं, मग स्वयंपाक खोलीत ती सगळी आमची धांदल चालू असते, कारण बाबा लवकर पूजा करतात 10 वाजता सकाळी, त्यामुळे ते एक असतं म्हणजे पटकन सकाळी लवकर उठा, जे मी नॉर्मली उठत नाही, त्यामुळे मग 6:30ला उठून पटपट आंघोळ करा, आटपा, आणि मग आईला जेवढी जमेल तेवढी किचनमध्ये मी मदत करत असते। मला चांगलं जेवण बनवायला येतं, असं नाही आहे की आई सुगरण म्हणजे मला येत नाही, बट जेवढे मला जमेल तेवढी मी मदत करत असते। आपली एक हौस असते स्त्रियांची खास, की गणपती बाप्पासाठी ज्या काही गोष्टी आपण पूजेसाठी साहित्य वापरतो त्या बऱ्याचशा गोष्टी या चांदीमध्ये असल्या की आपण ते एक म्हणतो की छान एक आनंद मिळतो आपल्याला। त्या बाबतीत तुझी किती हे आहे? ही समई आहे ती आम्हाला गिफ्ट मिळाली आहे, ती पुण्याला आमचे काका आहेत त्यांच्याकडे होती, ती पाहिली तर मग त्यांनी गिफ्ट केली आम्हाला। आणि हे बघ, हे तू इथे पाहशील, हे फार सुंदर असं पान आहे केवड्याचं, आणि हे दुर्वा आहेत। आईची एक खास मैत्रीण आहे गुप्ते म्हणून, ती दरवर्षी असं काहीतरी स्पेशल गणपतीला आमच्या इथे आणून, तिचा विश्वास आहे की ती मागते ते पूर्ण होते इच्छा तिची, त्यामुळे ती दरवर्षी असं काहीतरी नव्याने आणत असते आणि ते आम्ही मात्र ठेवतो। तसंच आमच्या एका बहिणीने एक गणपतीला जेव्हा आपण आणतो घरी तेव्हा शाल किंवा ते असं कव्हर करून आणायचं असतं, तर ते आम्ही तिने एक हाताने विणलेली आहे, ती अनेक वर्ष आम्ही तीच वापरतो। त्याच्या मागच्या भावना असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात मला वाटतं, त्यामुळे ते आम्ही जपलंय जसं आहे तसंच सिम्पल। एक शेवटचा प्रश्न असा की ही जी तयारी असते ना, आपण एरवी काम करायला गेलो की खूप थकवा जाणवतो, पण गणपती बाप्पासाठी काही करतो तो थकवा जाणवत नाही आपल्याला, तर त्या बाबतीत तू थोडंसं सांगशील की तो जो 1.5 दिवसाचा कालावधी असतो एक भक्त म्हण किंवा कसा एन्जॉय करतेस? मला असं वाटतं की ह्याचा थकवा नसतो, कारण भावना जी असते ना त्याच्या मागची, तर असं मला आठवतं की लहानपणी 1.5 दिवसाचा गणपती यासाठी तयारी वगैरे, म्हणजे माझी मधली बहीण छान मेहंदी काढते तर ती मला मेहंदी वगैरे काढायची, मग छान छान नवीन फ्रॉक, भरपूर बांगड्या ज्या मी अजूनही घालते, ती सगळी तयारी असायची। पण तो 1.5 दिवसाचा गणपती आता विसर्जन होणार गणपतीचं, म्हणजे मला इतकं असं भरून यायचं, आम्ही जुहू चौपाटीला जातो आणि अजूनही मला खूप असा डिस्टर्बन्स येतो की आई गो आता जाणार बाप्पा 1.5 दिवसाचा असल्यामुळे, आणि तो जास्त थांबत नाही,
तर मी हमखास रडते. मला फार त्रास होतो की आता विसर्जन नाही करायचं, पण ते एक ती भावना असते सतत, त्यामुळे ती मला वाटतं ती अटॅचमेंट आहे. आणि मग सगळीच फॅमिली मेंबर्स त्या ह्याने एकत्र येतात आणि त्यामुळे छान असतं वातावरण, मस्त मजा येते. सर्वसामान्य भाविक असो की सेलिब्रिटी असो, गणपती बाप्पाबद्दलची भक्ती ही सगळ्यांची सारखी असते, कारण तो सर्वांसाठी सारखाच असतो. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम मराठी, मुंबई. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता.